मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल लाखो मराठा बांधवांना घेऊन आज आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत। मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ अशी भूमिका जी आहे ती सरकारची आहे। या संपूर्ण बाबीवर चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहेत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद भैया पाटील। भैया, काय सांगाल? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील हे मुंबईत आलेले आहेत। आझाद मैदानावर त्यांचं उपोषण देखील सुरू झालेलं आहे। मात्र ओबीसीला आरक्षणाला धक्का लावता येणार नाही आणि लागणार नाही अशी भूमिका जी आहे ती सरकारची दिसते। याला नेमके पर्याय काय आहेत? हे बघा, पर्यायावर आपण नंतर चर्चा करू। ही मागणी काय आहे आणि कशामुळे पुढे आली? ही मागणी ज्यावेळेस पुढे आली त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जे मराठा समाजाचा आधारस्तंभ आम्ही त्यांना मानतो, त्यांनी घोषणा केली, आम्ही गुलाल खेळला। साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळी सोयऱ्याची मागणी मान्य करतो। आज साहेब सत्तेत आहे, त्यावेळेचे सर्व आमदार सत्तेत आहे। आज मुख्यमंत्री कोण आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, सरकार तेच आहे, दोघांचं मिळून सरकार आहे। तो प्रश्न असा येतो की मग त्यावेळेस तुम्ही कुठल्या आधारावर कोणाचं मार्गदर्शन घेऊन घोषणा केली याचं उत्तर समाजाला असं पाहिजे। आणि दुसरं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, जे राजकीय नेते मंडळी बाहेरून स्टेटमेंट करताय, वेगवेगळ्या व्यासपीठावर जाऊन भाष्य करताय, त्यांनी आता कुठेतरी थांबावं, त्यांनी पुढाकार घ्यावा। मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना आणि आदरणीय सपकाळ साहेबांना विनंती करतो, तिघांच्या पक्षाच्या आमदारांनी तात्काळ मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयाला पत्र द्यावं। त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख करावा, सगळे सोयऱ्यासंदर्भात जे परिपत्रक माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलं होतं त्याचा कायदा आम्हाला करायचा आहे, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं। त्या विशेष अधिवेशनामध्ये कोण आम्हाला मतदान करत नाही मग त्याच्याशी आम्ही बघू कायदेशीर पद्धतीने कसे त्यांच्याशी चर्चा करायची। एकीकडं मराठा समाजाच्या तरुणाला तुम्ही वेठीशी धरायचं, आता तुम्ही बघितलं माझ्यासोबत दत्ता उभा आहे, मागच्या काळामध्ये याने देखील आत्महत्याचा प्रयत्न केला। म्हणजे आज आमच्यासमोर आहे की शांततेने कसं समोर जायचं। आणि अशा वेळेस वेगवेगळ्या पक्षाकडून सरकारकडून वेगवेगळे वक्तव्य येत आहे। मी मराठा समाजाच्या तरुणांना सांगून देतो की दोनच लोक आपल्याला आरक्षण देऊ शकतात, एक सभागृह देऊ शकतं, ज्या सभागृहामध्ये सगळ्या आमदारांनी मतदान केलं पाहिजे, आणि दोन मुंबई हायकोर्ट त्याला सर्टिफाईड करू शकतं। कोर्टाची जबाबदारी समाज म्हणून मी घेतली आहे, मी लढतो आहे, परंतु कायदा जर करून घ्यायचा असेल तर ह्या सर्व आमदारांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या आमदारांनी अधिवेशन घेऊन तात्काळ त्याच्यावर मतदान केलं पाहिजे। म्हणून विरोधी पक्षाची ही अधिकची जबाबदारी आहे की तुम्ही आमच्यासोबत जर खरं असाल तर तुम्ही कागद काळा करा आणि त्या ठिकाणी कागदावर मागणी करा। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का, काय वाटतं? मी परत एकदा सांगतो, तुमच्या माध्यमातून परत एकदा खुलासा करतो, तुम्ही नवी मुंबईला या संदर्भाचा कागद आम्हाला दिलेला आहे, मग तो कोणाच्या आधारावर दिला होता त्याच्यावर चर्चा करा। तो कागद दिल्यानंतर तो पुढं कायद्यात का रूपांतर नाही झाला त्याच्यावर चर्चा करा। त्यामुळे ही चर्चा सभागृहात झाली पाहिजे आणि सभागृहाने मान्य केलं पाहिजे। त्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशनाची मागणी केली पाहिजे। आरक्षण हा असा विषय आहे की आरक्षण देण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रियेची सुरुवात होती सभागृहातून। म्हणून मी वारंवार सांगतो की विरोधी पक्षाने पुढाकार घेऊन सभागृहात चर्चा सुरू करावी। म्हणजे त्यावेळेस गफलत झाली असं म्हणता येईल? मी काहीच म्हणू शकत नाही, मला काहीच म्हणायचं नाही। कागद मिळाला, माझ्या सगळ्या राज्याच्या तरुणांनी गुलाल खेळला, मग गुलाल आम्हाला का खेळायला लावला तो कागद आम्ही स्वीकारला, मग त्या कागदाचं काय याचं उत्तर मला आणि समाजाला पाहिजे। म्हणजे आता ओबीसीमधून आरक्षण देणं हे शक्य आहे, याला पर्याय नेमके काय असू शकतो? तुमचं काय वेगळं मत? मी परत सांगतो की ज्यावेळेस तुम्ही कागद दिला सरकारवरून तुम्ही पर्याय बघितले असतील ना, तुमच्याकडे विधितज्ञांची फौज आहे, ते तुम्ही सांगायचं आहे मला, आम्ही कोण पर्याय देणार आहे? आम्ही तुम्ही दिलेलं आरक्षण आत्तापर्यंत आम्ही सगळं स्वीकारत आलो। मुंबई हायकोर्टात मी लढतो आहे, सुप्रीम कोर्टात ते पेंडिंग आहे, मुंबई हायकोर्टात आता परत शिंदे साहेबांनी दिलं ते पेंडिंग आहे, तर न्यायालयीन लढाई सुरू आहे। परंतु जो कागद तुम्ही आम्हाला दिला होता मागच्या काळामध्ये त्या कागदाचं काय आहे याचा खुलासा सरकारने करावा व विरोधी पक्षाने बाहेर स्टेटमेंट न करता सभागृहामध्ये याच्यावर चर्चा करावी। ते अधिक याच्यामध्ये आम्हाला स्पष्टता येईल आणि मराठा समाजाच्या तरुणांनाही लक्षात येईल की कोण आपल्याबरोबर आहे आणि कोण आपल्याला देऊ शकतो। तुम्ही आत्ता मागाशी म्हणालात की मी विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा विनंती करणार आहेत। आपण जर पाहिलं तर आझाद मैदानावरती जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। अनेक आमदार खासदार त्यांना येऊन भेटत आहेत, त्यामध्ये शरद पवार गटाचे सुद्धा आहेत। मात्र त्यांनासुद्धा माहीत असून ते नेते चूप का आहेत आणि लिहून का देत नसावेत? हे बघा, ते त्यांची राजकीय भूमिका काय आहे
मग तसं जर बघायचं ठरलं, तुम्ही आता राष्ट्रवादी सांगितलं, तर पवारसाहेब गटाचे जे आहेत ते मंडल यात्रेमध्ये पण समाविष्ट आहे. म्हणजे मंडल यात्रा ज्यामध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं ती सक्षम असावी, त्याच्यात पण सामील आहे, आमच्यात पण सामील आहे. त्यामुळे असं चालणार नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीला असं करता कामा नये. लोकप्रतिनिधीने स्पष्टता द्यावी. मराठा समाजाचे तरुण अतिशय नैराश्याच्या वातावरणात आहे. आमची हलाखीची परिस्थिती आहे. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. ते देत असताना विरोधी पक्षाने सभागृहामध्ये विशेष अधिवेशनाची मागणी करावी आणि विशेष अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये स्पष्ट करावं की आम्ही जो जुना GR काढला होता त्याच्यासोबत आहोत. एकीकडे तुम्ही न्यायालयीन लढाई लढताय, दुसरीकडे जरांगे पाटील रस्त्यावरची लढाई, दोन्हींच्या लढाया सध्या सुरू आहे. जरांगे पाटलांची मागणी आहे की सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, तिन्ही गॅझेट लागू करावे. सगळे सोयरे लागू होऊ शकतं का? काय वाटतं तुम्हाला? सरकार यावरती विचार करेल? मी परत सांगतो, आपण माझी गोष्ट समजून घ्या की तुम्ही लागू केलं ना. तुम्ही नवी मुंबईला घोषणा केली, सरकारने घोषणा केली की आम्ही लागू केलं, आम्ही ते स्वीकारली. मग ती का बंद केली? मग त्यावेळेस कोणता आधार घेतला? मग त्यावेळेस कोणत्या तज्ज्ञाचा तुम्ही सल्ला घेतला? काही ना काही केलं असेल ना. असे सरकार विनाकारण कुठले कागद देऊ शकत नाही. तुम्ही दिला, मग तो अभ्यास बाहेर काढा, तो सभागृहात घ्या, त्याच्यावर चर्चा करा. हे बघा, आमची एवढी क्षमता नाही, आमची एवढी ताकद नाही की सातत्याने आम्ही मानसिक त्रास करून घ्यायचा. काही तरुण फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आणि शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये यावं असा आमचा अधिकार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय बोलतं आहे काय नाही त्याच्याकडे बघण्यापेक्षा त्यांना करायला लावण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढाकार घ्यावा आणि तो सभागृहात घ्यावा. सभागृहाबाहेरचा पुढाकाराला कुठलाही अर्थ नाही. सभागृहामध्ये तुम्ही पुढाकार घ्या. एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय कशामुळे थांबला आणि तो निर्णय पुनर्जीवित करा, त्याच्यामुळे सगळा अभ्यास झालेला आहे. या पलीकडे फार काही मोठी एक्सरसाइज राज्य सरकारला करायची नाही. खूप मोठं पहाड खोदायचं नाही. शिंदे साहेबांनी दिलं, तो कागद बाहेर काढा, परत एकदा मांडा, बस विषय संपला. हे फार मोठं काम नाही आहे आणि आमची इच्छा नाही की लोकांना वेटेज धरायचं. न्यायालयीन लढाई म्हणून, समाज म्हणून मी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई. बरं, ज्यावेळी जरांगे पाटलांनी कागद घेतला, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना तो कागद वाशीमध्ये दिला, त्यानंतर गुलाल देखील घेतला. त्यानंतर जरांगे पाटलांनी असं सांगितलं की आपली फसवणूक झाली आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी शिवरायांची देखील शपथ खाल्ली होती. म्हणजे त्यावेळी जरांगे पाटलांची थोडीफार कुठेतरी चूक झाली असं म्हणावं नाही. हे बघा, ते व्यक्ती लढतो आहे आरक्षणासाठी, मी लढतो आहे आरक्षणासाठी. कुठला मराठा समाजाच्या कार्यकर्त्याची अशी इच्छा असेल की फसवणूक व्हावी? फसवणूक वगैरे झालेली नाही. देणाऱ्यांनी दिलं, आम्ही घेणाऱ्याने घेतलं. त्यामुळे याच्यावर आता एकनाथ शिंदे साहेबांनीच पुढं आलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की ह्या चौकटीत मी हा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय माझा प्रलंबित मी करून घेतो. शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहे, शिंदे साहेबांच्या आमदाराच्या भरोश्यावर सरकार आहे. शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा, विरोधी पक्षाने पुढाकार घ्यावा. अडचण अशी आहे आमची की आमच्यासोबत खाजगीमध्ये सगळे, आमच्यासोबत समारंभामध्ये सगळे, पण आमच्यासोबत कायद्याने कोणी नाही. आणि हेच उत्तर मला आणि समाजाला अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही आता पूर्ण ताकदीने मागणी करतो. विशेष अधिवेशन हे सोमवारच्या दिवशी झालं पाहिजे. विरोधी पक्षाने त्याची मागणी केली पाहिजे आणि राज्याच्या समोर चित्र येईल की सभागृहामध्ये कोण हा विषय मांडतो, कोण अधिवेशनाची मागणी करतो आणि कोण याला विरोध करतो. मग त्याला आम्ही बघून घेऊ. बरं, म्हणजे तुम्ही आत्ता मगाशी बोललात की आमच्यासोबत खाजगीमध्ये सर्व आहेत, लग्न समारंभात सर्व आहेत, कायद्याच्या बाजूने कोणते, हे नेमकं का घडत असावं हे लोक समोर का येत नाही? कारण एवढा मोठा समाजासाठी लढा जरांगे पाटील हे लढतायत. काय वाटतं तुम्हाला? हे बघा, म्हणजे हे नेते चूप का आहे? हे बघा, प्रत्येक पक्षाचे धैर्य धोरणं असतात. त्यांना असं वाटतं की प्रश्न प्रलंबित राहिला पाहिजे आणि त्यांच्या सोयीप्रमाणे ते भूमिका घेतात. जे लोक आज आम्हाला समर्थन देत आहेत त्या लोकांनी काल त्या आरक्षणाला देखील समर्थन दिलेलं आहे. म्हणजे समर्थन देणं घेणं हे चालू राहील. म्हणून म्हणतो सभागृहात या, सभागृहात मागणी करा, सभागृहात कागद लावा आणि विशेष अधिवेशनाची मागणी करा. मुद्द्यासकट करा की मराठा समाजाचा या GR प्रमाणे आम्हाला समावेश करायचा आहे, सगळे सोयऱ्याची अट आम्ही लागू करतो आणि आम्हाला मोकळं करा. कृपया सभागृहाबाहेरच्या समर्थनाला मी समर्थन मानत नाही. सभागृहामधल्या समर्थनाला मी समर्थन मानेल आणि माझा समाज समर्थन मानेल. म्हणजे थोडक्यात सभागृहाशिवाय हे आरक्षण देणं शक्य नाही असं वाटतं? हे बघा, मुख्यमंत्री, कॅबिनेट हे सभागृहाचे सदस्य आहे. यांच्याकडे प्रस्ताव यांनी ठेवला पाहिजे. भाजपकडून आम्हाला अपेक्षा नाही आहे, कारण भाजपने स्पष्ट केलं आहे. मग आम्हाला अपेक्षा कोणाकडून आहे? आम्हाला अपेक्षा शिवसेनेकडून आहे, आम्हाला अपेक्षा राष्ट्रवादीकडून आहे, आम्हाला अपेक्षा काँग्रेसकडून आहे. बाबा, विरोधी पक्षाचं काम आहे ना. ज्या अर्थी तुम्ही आम्हाला समर्थन देता, कागदावर समर्थन द्या, मागणी करा, मांडा, आम्ही मतदान करून घेऊ.
तुम्ही तेही करणार नाही, मग आम्ही जायचं कोणाकडे? राज्य सरकार आमचं ऐकत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतो आहे. तुम्ही मागणी करा, तुम्ही मांडा. शिंदेसाहेबांनी पुढं आलं पाहिजे. शिंदेसाहेबांनी सांगितलं पाहिजे, होय मी दिलं होतं आणि आता मी परत देणार. याची वाट आम्ही बघतो आहे, समाजाची वाट बघतो आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील. ज्यावेळी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना जो कागद सुपूर्द केला तो कोणत्या आधारावर केला त्याचं उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे असं देखील मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर विरोधकांनी सुद्धा यामध्ये सभागृहात मतदान घेऊन विशेष अधिवेशन देखील बोलवलं पाहिजे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.